हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट। अतुल बेनकेंनी भेट घेतल्यानं चर्चांना उधाण, तर जुन्नरच्या विकासासाठी भेट घेतली अतुल बेनकेंची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीत ज्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचं काम केलं ते आमचे, शरद पवारांचं वक्तव्य, तर मी आढळराव पाटलांचं काम केलं, बेनकेंची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीत काहीही होऊ शकतं, अजितदादा आणि शरद पवार एकत्रही येऊ शकतात, शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल बेनकेंची प्रतिक्रिया। मी माझ्या पैशाने गुलाबी जॅकेट घातलंय, माझ्या सद्विवेक बुद्धीला पटलं तेच मी करतो, गुलाबी कॅम्पेनवर अजित पवारांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंचं उपोषण सुरू, मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी। लाडका भाऊ लाडकी बहीण योजना हा सरकारचा डाव, सगळी गर्दी लाडका भाऊ लाडकी बहीण योजनेकडे वळवली गेली, मनोज जरांगेंचा आरोप। सरकार डुप्लिकेट असल्यामुळे त्यांना डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण, वाघनखांवरून संजय राऊतांचा निशाणा। वाघनख ही मतं मागण्याची वस्तू आहे का? सरकार लोकांना फसवत आहे, फसवणूक सरकारच्या अंगलट येणार, संजय राऊतांची टीका। यूपीएससीचे चेअरमन मनोज सोनींचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा, वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याची माहिती। उद्धव ठाकरेंची दुपारी 1 वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद, विविध राजकीय विषयांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। शरद पवार अजित पवार आज डीपीडीसीच्या बैठकीत आमने सामने येणार, पुण्यात आज 2 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक। पाऊस आणि तांत्रिक अडचणीमुळे मध्य रेल्वे विस्कळीत, कल्याणहून सीएसएमटीकडे येणाऱ्या गाड्या 15 मिनिटं उशिराने, कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल। मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची हजेरी, मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। रत्नागिरी, भंडारा, गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदी इशारा पातळीवर। नागपूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, तर नागपूरमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे पुणे विमानतळावरून उड्डाणं करणारी 19 विमानं रद्द, इंडिगोच्या विमानांना सर्वाधिक फटका। पूजा खेडकर आज पुण्यात येण्याची शक्यता, पुणे पोलिसांकडून जबाब नोंदवला जाणार, पूजा खेडकरनं पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात छळवणुकीची तक्रार केली होती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर, भाजप राज्य कार्यकारिणीची अधिवेशनाला अमित शहा उपस्थित राहणार। नागरिकांना आजपासून शिवकालीन वाघनख पाहता येणार, काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचं उद्घाटन। आषाढी वारीत 9,62,249 भाविकांनी विठुरायांचं दर्शन घेतलं, विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती। गाड्यांवर फास्टॅग नसल्यास भरावा लागणार दुप्पट टोल, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय। मध्य रेल्वे मार्गावर उद्या ब्लॉक, उद्या सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान ब्लॉक असणार, तर हार्बर रेल्वे मार्गावरही उद्या मेगा ब्लॉक। गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे मार्गावर 202 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार, 21 जुलैपासून तिकीट बुकिंग सुरू होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।